नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण नवोदय विद्यालय इयत्ता 6वीची जी परीक्षा होते, त्यात मानसिक क्षमता या विषयावर काय कसे आणि काय प्रश्न विचारले जातात ते आज आपण बघतोय. तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की पेपर पॅटर्न कसा असतो. तर 100 मार्काच्या पेपरमध्ये मानसिक क्षमता चाचणी या विषयावर एकूण 40 प्रश्न विचारले जातात आणि 50 गुणाचा असतो आणि 60 मिनिटं या विषयावर आपण दिले पाहिजे. तर हा खूप सोपा आणि स्कोरिंग विषय आहे. तर यात फक्त फिगरवर प्रश्न विचारले जातात. आकृत्या असतात आणि त्यानुसार प्रश्न विचारले जातात. तर असे 10 टॉपिक आहे ज्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. प्रत्येक टॉपिकमधून 4 प्रश्न विचारले जातात. तर असे 40 प्रश्न या विषयावरून विचारले जाते. तर मी इथे 10 टॉपिक लिहून घेतले. तर ते आहे टॉपिक की विचित्र घटक ओळखा, आकृती जोडवणे, नमुना पूर्ण करणे, आकृती मालिकेची पूर्तता, सामान्य शोधा, अभूमिती आकृती पूर्ण करणे, आरशातील प्रतिबिंब, छिद्र असलेली आकृती, अवकाशीय दृश्य कल्पना आणि अंतर्भूत आकृती. तर हे 10 टॉपिक आहे. तर यावर प्रश्न विचारले जातात. तर आता आपण या टॉपिकवर एक एक उदाहरण पाहू की कसे प्रश्न विचारले जातात. तर सगळ्यात आधी आहे विचित्र घटक ओळखा म्हणजेच ऑड मॅन आउट. तर यात आपल्याला काय असतं की 4 ऑप्शन दिले असते. त्या 4 ऑप्शन मध्ये 3 आकृत्या एकसारखा पॅटर्न फॉलो करते आणि एक आकृती तो पॅटर्न फॉलो करत नाही. तर तो आपल्याला शोधून आन्सर टिक करायचा असतो. तर आता आपण इथे पाहू की या 4 आकृत्यामध्ये कोणती एक आकृती वेगळी आहे. तर इथे काय आहे, एक असा अँगल आहे आणि रेष आहे. इथे पण एक अँगल आणि रेष आणि इथे सुद्धा एक अँगल आणि रेष. पण जर ऑप्शन ए मध्ये आपण पाहिलं तर इथे जो अँगल आहे या अँगल पुढे इथे रेष पाहिजे, जे की नाहीये. रेष या बाजूला आहे. तर ऑप्शन ए हा वेगळा आहे बाकींमधून. तर ऑप्शन ए हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर याच्यानंतर आपण दुसरा टॉपिक बघूया. तर दुसरा टॉपिक आहे आकृती जुळवणे. तर यात आपल्याला एक प्रश्न आकृती दिली आहे आणि 4 उत्तर आकृत्या. तर इथे नेमकं काय करायचंय, ही जी आकृती दिली आहे ही हुबहू आकृती आपल्याला ऑप्शन मध्ये शोधायची आहे. तर इथे अशी अशी आकृती ऑप्शन सी मध्ये आपल्याला दिसते. तर या प्रश्नाचं उत्तर हे ऑप्शन सी आहे. तर याच्या नंतरचा विषय बघू. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे नमुना पूर्ण करणे. तर यात काय असतं, आपल्याला एक पॅटर्न दिलं असतं आणि या पॅटर्न मध्ये एक भाग अपूर्ण असतो आणि तो अपूर्ण भाग आपल्याला शोधून तो ऑप्शन आपल्याला टिक करायचा असतो. तर इथे जर आपण हा पॅटर्न कंप्लीट केला तर इथे असा काहीतरी एक पॅटर्न बनतो आणि असा पॅटर्न वाला ऑप्शन आपल्याला या ऑप्शन मध्ये शोधायचा आहे. तर असा दिसणारा पॅटर्न हा ऑप्शन ए दिसतोय. तर ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. याच्या नंतरचं आहे आकृती मालिका पूर्तता. तर आपल्याला एक आकृतीची मालिका दिली आहे. तर ही मालिका आपल्याला पूर्ण करून तो ऑप्शन खाली शोधायचा आहे. तर आपल्याला काय दिलंय, इथे एक लाईन आहे, परत त्यानंतर 2 लाईन आहे आणि इथे 3 लाईन आहे. तर आपल्याला यानुसार समजतंय, एक अंदाज येतोय की इथे एक चौकोन बनेल. त्यानंतर इथे एक क्रॉस 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 येतोय आणि या कोणत्याला पण हा क्रॉस जातोय आणि इथे वर्तुळ येतोय. तर आपण अंदाज लावू की इथेही वर्तुळ येईल. तर इथे क्रॉस आणि या कॉर्नरला वर्तुळ अशी आकृती आपल्याला ऑप्शन मध्ये शोधायची आहे. तर ऑप्शन सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता यानंतरचा टॉपिक बघू. यानंतरचा टॉपिक आहे साम्य शोध. तर यात काय असतं की आपल्याला आधीच्या दोन आकृत्या दिल्या असतात. तर या आकृत्यांमध्ये एक काहीतरी संबंध असतो. तो संबंध आपल्याला दुसऱ्या 2 आकृत्यामध्ये शोधायचा असतो. तर नेमकं इथे काय दिलंय की हे एक त्रिकोण आहे आणि याचा कोना वर आहे आणि याचा कोना खाली आहे आणि खालच्या जो कोना वर आणि खाली आहे तिथे त्या बाजूला शेडिंग आहे. जसं आता इथे वर शेडिंग आहे आणि इथे हे खाली शेडिंग आहे. तर हे या दोघांमधलं साम्य आहे. तर हेच साम्य आपल्याला दुसऱ्या 2 आकृतीत शोधायचंय. तर इथे याचा जो कॉर्नर आहे तो वर आहे. तर तोच आपल्याला इथे जर खाली असेल तर इथे सुद्धा खाली यायला पाहिजे आणि ती शेडिंग पण अशी खाली येईल. तर आपली आकृती अशी असायला पाहिजे. तर अशी असणारी आकृती हे ऑप्शन ए मध्ये दिसते आणि बाकी कोणत्याच ऑप्शन मध्ये अशी आकृती दिसत नाहीये. तर ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर आहे त्यानंतरचा विषय आहे भूमिती आकृती पूर्ण करणे. तर इथे काय आहे, इथे ही आकृती असा चौकोन असेल आणि हे चौकोन मध्ये असलेली आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे. तर हा चौकोन पूर्ण कधी होईल, जेव्हा इथे एक या आकाराचा पीस त्याला जुळेल तेव्हा हा इथे चौकोन बनेल. तर असा चौकोन असलेली आकृती आपल्याला या 4 ऑप्शन मध्ये शोधायची आहे. तर असे असलेली आकृती हा ऑप्शन डी मध्ये दिसते. तर ऑप्शन डी हे या प्रश्नाचं उत्तर आहे.
यानंतर याचा नंतरचा प्रश्न आहे आरशातील प्रतिबिंब. तर इथे आरशात कसं प्रतिबिंब दिसतं ते तसं आपल्याला शोधायचं आहे. तर इथे दिलंय आपल्याला टी बी. तर याचं प्रतिबिंब कसं असेल, चौकोन जसाचा तसा येईल, परत हा टी जसाचा तसा येईल, ए जसाचा तसा येईल, बी उलटा होईल आणि टी जसाचा तसा येईल. तर असा आकृती असलेली ऑप्शन आपल्याला शोधायचं आहे. तर असा आकृती असलेली ऑप्शन हे डी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर हे ऑप्शन डी आहे. यानंतरचा विषय आहे छिद्र असलेली आकृती. तर यात काय होतं की आपल्याला एक पेपर असतो, त्याला फोल्ड केला असतो आणि इथून असतं काहीतरी कातरण वगैरे असतं आणि अशा पॅटर्न मध्ये जेव्हा तो आपण पेपर खोलू तर ती कशी आकृती बनेल ते आपल्याला शोधायचंय. तर इथे यांनी असा त्रिकोण, इथे असा त्रिकोण टाईप कापलेला आहे त्यांनी. तर इथे जर हा त्रिकोण असा असेल तर इथे एक असा चौकोन बनेल, तोच चौकोन इथे जाईल, तोच चौकोन इथे येईल आणि तोच चौकोन इथे येईल. जेव्हा आपण पेपर खोलू तर आपल्याला असे 4 चौकोन दिसेल आणि इथे असे ठिंब ठिंब येतील. हा ठिंब असा जाईल आणि इथे सुद्धा असे ठिंब येतील. तर असं दिसणारी आकृतीमध्ये मला हे ऑप्शन ए आन्सर दिसतंय. बाकी आकृतीत कुठेही चौकोन मला दिसत नाहीये. तर ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे अवकाशीय दृश्य कल्पना. तर यात असं असतं की हे जे पीस आपल्याला तुकडे तुकडे दिले आहे याला जोडून कोणती आकृती बनते हे आपल्याला शोधायचंय. तर या आकृतीत 1 2 3 4 हे 4 पीस बनत. 1 2 3 4 असे 4 तुकडे आहेत. तर आपल्याला इथे 3च तुकडे आणि इथे 4 तुकडे बनतात. तर हे ऑप्शन नाहीये. यात 3 तुकडे आहे पण इथे इतकं एक्स्ट्रा पार्ट आलाय जो की इथे फक्त एक साधा त्रिकोण आहे. तर यात हे सुद्धा त्रिकोण नाही, तर ऑप्शन डी हे उत्तर आहे. कारण यात एक त्रिकोण आहे आणि बाकी अजून 2 तुकडे. तर ही आकृती जुळवलेली आहे आणि हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर आहे अंतर्भूत आकृती. तर यात काय असतं की आपल्याला ही जी आकृती दिली असती ही 4 ऑप्शन मध्ये कुठेतरी ही आकृती लपलेली असते. तर ती आकृती, लपलेली आकृती आपल्याला 4 ऑप्शन मध्ये शोधायचं असते आणि ते उत्तर टिक करायचं. जर आता आपण पाहिलं इथे असा एक एल दिलाय, इथे असा एक एल दिलाय आणि इथे मागे त्याच्या एक लाईन आहे. तर असं दिसणारं कोणतं, आपण ऑप्शन बी मध्ये पाहिलं तर असा एल दिसतोय आणि मागे ही रेष आहे. तर ही जी आकृती आहे ही ऑप्शन बी मध्ये दिलेल्या आकृतीमध्ये लपलेली आहे. तर ऑप्शन बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. जर आपण बाकी ऑप्शन्स मध्ये बघितलं तर ही आकृती लपलेली आपल्याला कुठेच दिसत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी असेल. तर मानसिक क्षमता चाचणीवर आपण 10 टॉपिक बघितले. तर 10 टॉपिक मध्ये हे खूप इझी प्रश्न विचारतात पॅटर्न्सवर आणि हा खूप स्कोरिंग आणि सोपा सब्जेक्ट आहे. तर तुम्ही नीट लक्ष द्या तर तुम्हाला नक्की कळेल. आणि इथेच आपला हा व्हिडिओ संपतोय. धन्यवाद.